गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण प्रॉब्लेम नंबर 16 अँड 17 दोन्ही समजून घेणार आहे आणि हा टॉपिक पण संपवणार आहे. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ अरविंद ॲज ऑन 24 ऑक्टोबर 2019. सगळ्यांनी पेज नंबर 298 काढायचे. 298 16 नंबरचा प्रॉब्लेम आहे. मिक्स प्रॉब्लेम आहे. पहा, रिन्यूड सायनाच ॲक्सेप्टन्स ऑफ ₹18,000 विथ इंटरेस्ट ऑफ ₹380 फॉर 2 months. बिलाचं नूतनीकरण केलं. पहा, सायनाची स्वीकृती दिलेली आहे. पहा, इन द बुक्स ऑफ अरविंद जर्नल म्हणजे बिल डिसऑनर कॅन्सलची एंट्री करायची. पहा, सायनाथ अकाउंट डेबिट टू बिल रिसिव्ड अकाउंट 18,000 बिईंग सायनाच ॲक्सेप्टन्स कॅन्सल. त्यानंतर व्याजाची एंट्री करायची. पहा, सायनाथ अकाउंट डेबिट 380 टू इंटरेस्ट अकाउंट 380 बिईंग इंटरेस्ट ड्यू. त्यानंतर नवीन बिल काढायचे. बिल्स रिसिव्ड अकाउंट डेबिट टू सायनाथ अकाउंट 18,380 being new bill drawn along with interest for 2 months and acceptance received. हेच झालं आहे. आता बी भाग पहा, साहिल इन फॉर अरविंद दॅट मिनल्स ॲक्सेप्टन्स स्वीकृती मिनलने दिलेली आहे ऑफ ₹13,000 एंडोर्स टू साहिल बिलाचं हस्तांतर साहिलला केलेले आहे. वॉज डिसऑनर्ड हे डिसऑनर्ड झालं आहे अँड नोटिंग चार्जेस पेड 195. थोडक्यात एंडोर्स केलेलं बिल डिसऑनरची एंट्री करायची. पहा बीमध्ये मिनल्स अकाउंट डेबिट 13,195 टू साहिल अकाउंट 13,195 बिईंग एंडोर्स बिल डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड. नोटिंग चार्जेस रक्कम याच्यातच टाकून द्यायची. त्यानंतर सी ॲक्सेप्टेड बिल ऑफ ₹16,400 बिलाची स्वीकृती आपण दिली आहे. पहा, आता आपण म्हणजे अरविंद ॲट 2 months ड्रॉन ऑन चांद अँड सन्स फॉर द अमाऊंट ड्यू टू देम. त्यांना रक्कम द्यायची होती, आपण बिल स्वीकारले ₹19,000 अँड बॅलन्स पेड इन कॅश अँड राहिलेले पैसे कॅशमध्ये दिलेले आहेत. ड्रॉईच्या पुस्तकातली विरुद्ध पुस्तकातली एंट्री होईल. पहा, चांद अँड सन्स अकाउंट डेबिट 19,000 टू बिल्स पेबल अकाउंट 16,400 आणि राहिलेले पैसे टू कॅश अकाउंट 2,600. 19,000तून हे वजा करायचे 16,400 म्हणजेच राहिलेले पैसे येतील कॅशमध्ये 2,600 दिले. बिईंग बिल ॲक्सेप्टेड अँड कॅश पेड राहिलेल्या रकमेचं बिल स्वीकारलं आणि बाकीचे पैसे दिलेले आहेत. त्यानंतर डीमध्ये पाहता बँक इन्फॉर्म दॅट विद्याज ॲक्सेप्टन्स ऑफ ₹14,000 विच वॉज डिस्काउंटेड वॉज डिसऑनर्ड अँड बँक पेड नोटिंग चार्जेस ₹105. रिन्यूड बिल ऑन विद्याज रिक्वेस्ट फॉर 2 months with interest 295. पार्ट डीमध्ये पहिली डिसऑनरची एंट्री डिस्काउंटेड बिल डिसऑनरची एंट्री पाहिजे. पहा, विद्याज अकाउंट डेबिट 14,105 टू बँक अकाउंट 14,105 बिईंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड. त्यानंतर इंटरेस्टची सेपरेट एंट्री विद्याज अकाउंट डेबिट 295 टू इंटरेस्ट अकाउंट 295 बिईंग इंटरेस्ट ड्यू. आता या दोन्ही रकमेचे मिळून बिल काढायचं आहे. बिल्स रिसिव्ड अकाउंट डेबिट 14,400 टू विद्याज अकाउंट 14,400 बिईंग बिल ड्रॉन अलॉंग विथ इंटरेस्ट अँड ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. त्यानंतर शेवटची एंट्री आता ABCDE नंदिता रिटायर हर रिटायरची एंट्री पाठ पाहिजे तुमची. रिटायर हर ॲक्सेप्टन्स टू अरविंद ऑफ ₹13,550 बाय पेईंग कॅश ₹13,000. पहा, रिटायरची एंट्री कॅश अकाउंट डेबिट 13,000 रिबेट अकाउंट डेबिट 550 टू बिल्स रिसेल अकाउंट 13,550 बिईंग नंदिताज ॲक्सेप्टन्स रिटायर अँड रिबेट अलाउड. 16 नंबरचं गणित संपले. 17 नंबरचं घेऊन टाकू लगेच. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अपूर्वा. अपूर्वाच्या पुस्तकात जर्नल एंट्री पहा. ए प्रशांत ॲक्सेप्टन्स फॉर 60 days ₹12,750 डिपॉझिटेड इन टू बँक फॉर कलेक्शन. मी थोडक्यात बिल कलेक्शनला पाठवलेले. पहा, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट 12,750 टू बिल्स रिसिव्ड अकाउंट 12,750 बिईंग बिल डिपॉझिटेड इन टू बँक फॉर कलेक्शन. त्यानंतर बी पाहता अपूर्वा सोल्ड गुड्स टू कीर्ती
फॉर ₹20,000. अपूर्वाने माल विकलाय पहा, सेलची एंट्री करायची. पहा इथं दिलेले कीर्तीला माल विकलाय. कीर्ती अकाउंट डेबिट 20,000 टू सेल्स अकाउंट 20,000 बिंग गुड सोल्ड ऑन क्रेडिट. त्याच्यामध्ये अजून अँड रिसिव्ड हर ॲक्सेप्टन्स फॉर द सेम अमाऊंट फॉर 2 months. बिल ॲक्सेप्ट केले. द बिल वॉज एंडोर्स टू रेखा आणि नंतर ते हस्तांतर केले. पहा ॲक्सेप्ट एंट्री बिल्स रिसिव्हल अकाउंट डेबिट 20,000 टू कीर्तीज अकाउंट 20,000 बिंग ड्रॉन अँड बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड. त्यानंतर बिल हस्तांतर केले, एंडोर्स केलं रेखाला. तिसरी एंट्री रेखाज अकाउंट डेबिट 20,000 टू बिल्स रिसिव्हल अकाउंट 20,000 बिंग कीर्तीज ॲक्सेप्टन्स एंडोर्स. त्यानंतर आता सी आकडा पहा. रिसिव्ड 30% ऑफ द अमाऊंट ड्यू फ्रॉम द प्रायव्हेट इस्टेट ऑफ मुक्ता. मुक्ताच्या इस्टेटमधून 30% रक्कम वसवलेली. वॉज डिक्लेअर इन्सॉलंट. मुक्ताला इन्सॉलंट दिवाळखोर घोषित केले. मुक्ता हॅड डिसऑनर्ड हर ॲक्सेप्टन्स. मुक्ताने बिलचं डिसऑनर केलेले पहा ₹23,850 अँड नोटिंग चार्जेस पेड वे ₹150 आणि त्याच्यात नोटिंग चार्जेसचे 150 आहेत. पहा मुक्ताज अकाउंट डेबिट 24,000 टू बिल्स रिसिव्हल अकाउंट 23,850 अँड टू कॅश अकाउंट 150. बिंग मुक्ताज ॲक्सेप्टन्स डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड. आता याच्यातले 30% रक्कम आली 24,000तली. पहा आधी एंट्री समजून घेऊ आपण. कॅश अकाउंट डेबिट 7,200, बॅड डेट्स अकाउंट डेबिट 16,800 टू मुक्ताज अकाउंट 24,000. बिंग अमाऊंट रिसिव्ड अँड बॅड डेट्स रिटर्न ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्वन्सी दिवाळखोरीमुळं. कशी रक्कम काढली पहा समजून घ्या. 24,000 गुणिले 30% म्हणजे 30/100 करायचे. हे 2 शून्य कट करायचे. 240ला 30 निघून यायचं. हे आले 7,200. हे पैसे 7,200. त्यानंतर 24,000तून 7,200 वजा करायची म्हणजे इथे 16,800 म्हणजे ती बुडाले बॅड डेट्स आहे इथे घेतली 16,800. त्यानंतर डी एंट्री करायची. अपूर्वा आपण पहा इथे वरती दिलेले आहे. अपूर्वा रिन्यूज हर ॲक्सेप्टन्स. आपण बिलाचं नूतनीकरण करून घेतले. ऑफ ₹36,000 टू अनुराधा बाय पेईंग चेक ऑफ 6,000. 6,000 चेक दिला अँड ॲक्सेप्टिंग अ न्यू बिल. राहिलेल्या रकमेचं बिल स्वीकारलं फॉर 2 months 2 महिन्याचं फॉर बॅलन्स अलॉंग विथ इंटरेस्ट ॲट 14.5% पर ॲनम. एंट्री समजून घेऊ आणि मग समजून सांगतो रक्कम. पहा आपण पैसे दिले अगोदर. बिल ॲक्सेप्ट केलेले पहा D1. बिल्स पेबल अकाउंट डेबिट 36,000 टू अनुराधा अकाउंट 36,000 बिंग आवर ॲक्सेप्टन्स डिसऑनर. त्यानंतर व्याजाची एंट्री. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू अनुराधा अकाउंट 725 बिंग इंटरेस्ट ड्यू. हे 725 आपण समजून घेऊ लगेच. बघा 36 पैकी 6 दिलेले म्हणजे राहिले किती 30. 30,000 गुणिले आधी 14% काढून घेऊ. 14/100 केले. हे 2 शून्य 300 गुणिले 14 केलं म्हणजे 4200 आले. 4,200. आता अर्धा टक्का कसं काढायचं. हे 2 पॉईंट कट केले की राहिलेले 301% असतं. मग अर्धा टक्का 300चे निम्म 150. हे इथे घेतले 150. मग हे 4200 14% आणि अर्धा टक्के 150 म्हणजे 14.5% होतील 4,350. पण 4,350 2 महिन्याचे पाहिजे त्यांना म्हणून आपण इथं 2/12 केलं. बेक बे बेसक 12 आणि 6 याला बघा 27/42. त्यानंतर 1 उरला 27/12 3 उरले 6/25. हे 725 आलेले. आता पैसे दिलेले. अनुराधा अकाउंट डेबिट 6,000 टू बँक अकाउंट 6,000 बिंग पार्ट पेमेंट पेड. चेकने पैसे दिले म्हणून बँक शब्द ठेवू. आणि त्यानंतर राहिलेल्याच रकमेचं बिल स्वीकारलं 30,725चं पहा. अनुराधा अकाउंट डेबिट 30,725 टू बिल्स पेबल अकाउंट 30,725 बिंग ॲक्सेप्टन्स गिवन टू न्यू बिल ड्रॉन अलॉंग विथ इंटरेस्ट. अशा पद्धतीने भरपूर गणितं समजून दिलेली आहेत. प्रॅक्टिस प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे. बिल ऑफ एक्सचेंज टॉपिकसुद्धा आपण या ठिकाणी आता संपवलेलं आहे.